नमस्कार, जय श्रीराम. नवीन डे आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. गाईज आज आहे संडे, रविवार आणि आत्ताच जस्ट उठलो आहे मी. वाजले सकाळचे 10:15. तर ब्लॉग अपलोड करायला चाललो तर आठवला का वायफाय चालत नाही. म्हणजे बघितलं वायफाय चालत नाही. आता वायफायला फोन केलेला आहे, बघू वायफाय चालत असेल तर फटकन अपलोड करू, नाहीतर मला जायला लागेल गावात नानाकडे, त्यांच्या वायफायवरून अपलोड करायला लागेल ब्लॉग. तर बघूया, कारण 11 वाजता ब्लॉग अपलोड झाला पाहिजे. आता बघतो काय फटाफट वायफायला फोन करतो. आता मग गावात जाऊन ब्लॉग अपलोड करायला लागेल मला. तर कसं काय आहे ते बघू. आंघोळ नाही केली, काय नाही, जस्ट उठून बसलेलो आहे. पहिले ब्लॉग अपलोड करायचं काम आहे आपलं. तर चला फटाफट ब्लॉग अपलोड करूया. आणि काय सकाळी पनवती लागलेली. जो माझा वॉच होता एवढा भारी, जो मी डेली घालतो, फिट वॉच, चार्जिंगला लावला होता मी. आणि चार्जिंगला लावलेला तर त्याला चुकून माझा हात लागला तर डायरेक्ट खाली पडला. खाली पडून डायरेक्ट तो फुटला. त्यामुळे तुम्हाला दाखवतो, काचच फुटली त्याची. आता बनणार पण नाही, तो डिस्प्लेची काच फुटली. एवढा भारी वॉच, काय बोलणार. सकाळी पनवती, आणि दुसरी पनवती वायफायची. वायफाय पण चालत नाही, काय माहिती. बघूया चला. बघा गाईज, एवढा भारी वॉच फुटला बघा कसा. आता फुटलेला घालायचा पण नसतो बघा. असा लावला होता चार्जिंगला तिकडे मी एवढं वरती, आणि डायरेक्ट खाली पडला ठप करून. सकाळी पनवती लागली. बेकार काम एकदम. बघा ना, जीवाला लागतं असं काय आपली वस्तू तुटली तर. बघू आता याला दाखवूया, जर बनत असेल तर बनवूया, आता पण दुसराच घ्यायला लागेल. कारण याच्यामध्ये कसं बाईकवर जाताना कॉलिंग बिलिंग सगळं होत होती, गाडीवर असल्यावर फोन बिन उचलायला सगळं होत होतं. बघू चला कसं काय ते. पहिलं ब्लॉग अपलोड करूया. आणि आता मला जावं लागेल गावात ब्लॉग अपलोड करण्यासाठी, कारण वायफाय काय लवकर येणार नाही आहे वाटतं. तर जातो पहिले गावात. चला, तर आता आलोय बाहेर, गावात चाललोय, गावातल्या घरी नानाकडे. गाडी जास्त पनवती लागते ना सकाळी, मग राग येतो. एक तर घड्याळ फुटला, वायफाय चालत नाही, आणि ब्लॉग अपलोड करायचं आहे. वाजले 10:30. आता जाऊया फटाफट आणि करूया जाऊन ब्लॉग अपलोड. चला. आणि रस्ते एकतर एवढे बेकार आहेत आमच्या इकडचे, नुसते खड्डे. दिमाग खराब होतं सकाळी. आणि असं स्ट्रगल करायला लागतं. काही यूट्यूब काय खायचं काम नाही, असं मेहनत घ्यायला लागते थोडीफार. ब्लॉग आपले टाईम टू टाईम अपलोड झाले पाहिजे, एडिट झाले पाहिजे, कंटेंट पण आपल्याला भेटला पाहिजे. डेली ब्लॉग करतोय चालू, म्हणजे काही खाऊ नये. तर चला जाऊया गावात आता फटकन. गावातल्या ऑफिसवरती आहे मी, नानाचं ऑफिस आहे, आणि ब्लॉग अपलोडला ठेवलं आहे बघा. आता वाजले 10 मिनटं अजून बाकी आहेत 11ला, ते होऊन जाईल आता फटाफट. आणि गाईज, हा आमचा गावातला ऑफिस आहे नानाचा. आणि दुसरा एक ऑफिस आहे, तो मेन रोडला आहे. तो पण मी तुम्हाला कधी ना कधी दाखवेल. तो मोठा ऑफिस आहे. आणि घरात पण वायफाय आहे खाली, म्हणजे खाली घर आहे, वरती ऑफिस आहे. म्हणजे बोलो सकाळी कसे घरचे रुटीन वगैरे असतात, तर बोलो घरात नको, डायरेक्ट ऑफिसवरती आलो मी. तर आता ब्लॉग अपलोड करूया आपण, आणि मग जाऊया, कारण मला पण व्हायचं फ्रेश. आंघोळ वगैरे करून आपल्या दिवसाची सुरुवात. बघू, आज संडे, मावरा वगैरे भेटला तर मावरा घेऊया, नाहीतर मग काहीतरी जेवायला. कंटाळा येतो तिकडे मावराला जायसाठी, काहीच ट्रॅफिक लागते. पण आज संडे, बघूया कसं काय रुटीन. ट्रॅफिक नसली तर जाऊया. आणि मावरा पण चांगला येत नाही सध्या, कसा पावसाला आहे, बोटी बंद आहेत, त्यासाठी चिकनच खायला लागते. काहीतरी आपल्याला जेवणाशी मतलब आहे, पोट भरण्याशी. आता ब्लॉग अपलोड झाल्यावर जाऊया परत घरी, मग फ्रेश होतो मी. चला, आलो आहे गावातल्या मच्छी मार्केटमध्ये मावरा घेण्यासाठी. तर बघू आता काय भेटते आपल्याला. पाव किलो 150 वाली कोलबी आहे, मग बारीक कोलबीच नाही. जा ना, घे ना ताई. बोंबील की पोपटाचा बगर पण चांगला आहे, रस्सा बनवशील तर. सुरमई पण चांगले आहे. आलोय परत घेऊन कोलब्या. गावात गाईच मावरात नाही आहे, बोटी बंद असल्यामुळे. सगळा असा गळलेला मावरा होता, तर आम्ही घेऊन आले फक्त कोलब्या.
बघू संध्याकाळी मटण वगैरे काहीतरी आणू. कोलब्याने जेवायला लागेल. रोज रोज कोलब्याच खाते आणि चिकनच खाते. कोपरला जाऊन काय मतलब नव्हता कारण वाजलेच 12 आणि तिकडचा कसा मावरा लवकर संपतो. लवकरच म्हणजे त्या मावऱ्यावाले येतात. आता आलो परत घरी. आता मी करतो अंघोळ, फ्रेश होतो, मग तुम्हाला भेटतो. मग दुपारी आपल्याला जायचं आहे गल टाकायला किंवा पाग मारायला. तर चला तर आलो मी घराखाली या. तर आता झालं जेवायचा टाईम आणि काहीच जेवायला या. मग अशी ज्या कोलब्या आणलेल्या त्या कोलब्या बनवल्यात आता आणि आता कोलब्यांशी मस्त जेवूया. त्याच्यानंतर मग जाऊया आपण बाहेर. आणि आता बसलेलो आहे जेवायला. तर बघा कोलब्या अशा मोठ्या मोठ्यानल्या. चला तर जेवून जायचं आपल्याला बाहेर. तर आता फटाफट जेवूया आणि मग जाऊया बाहेर. चला तर चला काय आता जाऊया बाहेर. जेवण बिवून सगळं आवरलं जे काय बाकी होतं ते. आणि आलो आता बाहेर. चाललोय मॅगडी जवळ आपल्या मयूर भाऊकडं. बाबा गाडीने बघा कशी घोड्यासारखी उडी मारली. आता जाऊया मॅगडीला आणि पाग मारायचा विचार चालू आहे किंवा गल टाकायचा प्लॅन झालेला आहे. आता जाऊन तिकडे बघू. पिस्कटला नाही पाहिजे प्लॅन. चला गरीब पी बघा जेवलं तरी पण मॅगडी चालू आहे खायला. याच्यामुळे सगळे काय ना काय उचापत सुचतात आम्हाला. तर आता घेऊ खाऊन मग जाऊ आपण मावरा पकडायला. नाही तर दुसरा काहीतरी प्लॅन असेल तो करू. प्लॅन आमचा कधी पण बदलतो मध्येच. चला 2-2-4. आता आम्ही आलोय तल्यावर आलोय मासं पकडायसाठी. आणि इथं नटराजची मूर्ती आहे ती आपल्याला भेटली. ती साईडला काढून ठेवू आपण. लोकांना अक्कल नाही भगवान. तल्यावर आलोय. रेवाले तलाव आहे आमच्या इकडचा. आणि इथं आता आपण पाग मारूया. पाग मारू किंवा आपण गल टाकू. गल टाकू गल आता. हा ते आणतील ना गल. चला येतात आपले भाऊ लोक गल घेऊन. आणि या तल्यामध्ये गणपती विसर्जन पण होतात. काही गणपती विसर्जनची तयारी आहे. माघ महिन्याचे गणपती विसर्जन होतात. आता हे पावसाळी आपले जे असतात ते गणपती इथे नाही विसर्जन करत, ते खाडीमध्ये करतात. तर आता आपले भाऊ लोक येतात गल घेऊन. आणि बोललो रोजचा घरचा कंटेंट का दाखवायचा, जरा बाहेर पण निघूया. त्यासाठी आज आलो इथे. आणि आता गल टाकूया. आणि गल टाकणं म्हणजे एकदम सबरचं काम आहे. सबर करायला लागतं कारण घाई करून जमत नाही. आणि मावरा पकडायला पण नशिबात असते तर मावरा आपल्याला भेटतो, नाहीतर नाही. खाली हात पण कधी कधी जायला लागतं. आता बघूया आज आपण काय भेटतं आपल्याला. गल टाकून बघू चला आज आपण. आणि एक नंबर हवा सुटले भारी एकदम. गल रेडी करतो आता आम्ही. आता गलीला काहीतरी वजन लावायसाठी बघतोय आम्ही. आणि या तल्यामध्ये आपल्याला टाकायचं तुला. आणि कचरा बघा तल्याजवळ. वजन बांधतो आता. गल बांधून झालंय गलीला. आणि किरकिर आली गाईज बघा. एक असे किरकिर करणारे असतात पब्लिक. किरकिर आली गाईज. गलीला चारा गांडूल बघ पाण्यात. याच्यावरच ते मावरा भेटतं आपल्याला. गांडूल आहे का साप आहे. गलीला चारा म्हणून आणलेत गांडूल. हा असा लावायचा चारा गलीला, ज्याच्यावरती मासे येतात ना. गांडूल लावलाय गलीला. धीरज पण असाच बोलवाल देतो, भेटत नाही. गांडूल फेवरेट चारा आहे माशांचा. गांडल्यावरच मावरा भेटते जास्त. जसं इलवल ते तसं. तू पण तिकडे टाकायला गेला ना. आणि बघा आपला भाऊ गेला गल टाकायला तिकडे पुढे. आणि आपण इथं टाकू. बघा गल टाकली पाण्यामध्ये. बघा इकडं गल गेली आपली. आता वाट बघायची, मग मासा लागेल त्याला.
इकडे बघ रे, इकडे बघ. काय लावता नाही थंबनेल इकडे बघ जरा. बघा मासा लागला आणि गलीला टाकला लागलाय. बारका मासा इकडे दाखव. थंबनेल बारक्या माशाला काय करायचं, परत सोडून देऊ आपण त्याला. ते सोडून दे, बारक्या आहे, जाम बारीक आहे. नको दे, टाकून दे. बारीक होता म्हणून त्याला टाकून दिला थंबनेल पिक काढून. लगेच लागलेला मासा बघा. आणि दे लांब टाकून आता. तर आता बघूया आपण, मोठा मासा भेटला तर तुम्हाला दाखवतो मी. चला गाईज. पण मासा लागलाय, पण तो पण जास्त मोठा नाही, छोटासाच आहे. चिलापी काला मासा. हे बघा, एकदा छोटा मासा लागलाय. हे बघा, त्याला पण देव सोडून आपण आता. मोबाईल पडायचं त्याच्या नादी. हे बघा, काला मासा छोटासा. त्याला पण देव सोडून आपण. चला, जीवनदान देऊ बाईला, जीवनदान. तर काय तर एकदाच 2 मासे लागले, छोटा मोठा. आणि बाईची गलच अटकले. आले का? चला आता मी ट्राय करतो. माझ्या नशिबाला बघू दे. इकडं बघा, फायनली धीरजने पण पकडला त्याच्याच साईजचा मासा. बारीक मासा भेटला. आम्हीच पाहिला बघा, कचऱ्यांची खाण. हे बघा, छोटा मासा भेटला, त्याला आपण आता सोडून देऊ, काढून त्याला. मला छोटा मासा भेटलेला आणि आम्हीच बाईला बघा. दाखव रे साईज. बघा साईज, मस्त साईज भेटली आम्ही पाहिला. हे बघा. हा, और एक आ गया. इकडे बघ, ते बघ तिकडे 2. आणि तिकडं पण बघा 2 दाखव बाई. हे बघा, थंबनेलला आम्हीचा फोटो टाकू. असा घे, हा मासा घे, आडवा कर त्याला. आणि हा मासा बारका, याला देव सोडून. त्याला जीवनदान दिला. ए गल घुसल आता. आणि कसला मोठा मासा आहे बघा गाईज. आपको चाहिए? नहीं बस बच्चों को देखना है. देखो ना. नहीं. जा खाली ठेव. काढू का त्याला? बरं, साईज दाखव त्याची. साईज बघा त्या माशाची. पकडूया मासे. रविवार आहे, मस्त काम 25 करून टाकू. आज भेटतात मावरा आपल्याला. तर चला. आणि मागे बघा, मासं बघायला भरपूर पब्लिक आलेली आहे. चला. फॅन फॉलोविंग तेरे यार की UK में. त्या भावाने परत गल टाकलेले आहे आणि मासा खातोय पण चारा. आता गल ओढतो, मग तुम्हाला दाखवतो काय भेटतंय का. नशीब खराब, पाऊस आला बघा. आमच्या जवळ ना छत्री आहे ना काय आहे. झाडाच्या आडोशात जेवढा वेळ राहायला येते तेवढा राहायला लागेल. ना आता इथून गपचूप उडी मारून त्या साईडला देवळाच्या इथं जायला लागेल. आणि जाम जोराचा पाऊस आला आहे. बेकार एकदम खोटा पाऊस आहे, खोटा पाऊस एक नंबरचा. मुंडे बदमाश जॉईंट द चॅट. गेला. पाऊस जाम जोरात आला. आता आम्ही निघालो इकडून. कल्टी मारा. सलीम बाईला बिर्याणी मध्ये मुंडी तिकडे पाऊस आहे तरी मासा पकडते भिजत. भाई यांनी सेफ्टी आणलेलं आहे. मच्छी मिला उसके साइज का पिटू. त्याला एकदम छोटी मावर भेटलेला आहे. चला. पाऊस वास बघ, वैसट वास. तो मावरा जो पकडलेला हर्ष भाऊ आपला घेऊन गेला घरी. आणि आता आम्ही आलो हायलँड ग्राउंडवरती बघा, क्रिकेट बघण्यासाठी. तर पोरं फुटबॉल आणि क्रिकेट खेळतात, ते बघतो आम्ही. आणि मग घरी जाऊ आपण. चला.
आणि बघा हा कसला मोठा ग्राउंड आहे, हायलँड ग्राउंड. आता जरा वेळ क्रिकेटची मॅच बघू यांची. फुटबॉल वगैरे पण खेळतात पोरं. पुढे जायचं तर आपण जाऊ मग घरी. चला. तिकडे जायचं. तर गाईज आता चाललेलो आहे घरी. आणि घरी जाताना मम्मीने सांगितलं का चिकन घेऊन ये. मी गेलो मावरा बघायला, पण मावरा काय तेवढा चांगला खास नव्हता. आणि मटण घ्यायला पण ना जात, चिकनच घेऊन जातो घरी. मावरा खायचा म्हणून तर पण काय मावराच भेटत नाही पाहिजे तसा. भाऊच्या धक्क्याला गेल्याशिवाय, कुलाबाला गेल्याशिवाय काय मावरा भेटत नाही मनासारखा आपल्याला जो पाहिजे. आता जाऊया घरी. आणि आता सध्या आहे मी लोधामध्ये, बाळकुंडचा जो लोढा आहे बाळकुंडचा तिकडं. आता पहिले जाऊन चिकन घेऊ, असं डायरेक्ट घरी जाऊ. चला. आता आलो आहे चिकन घ्यायला. बघा 430. आता घेऊ चिकन, मग जाऊ घरी. मम्मी सारखा फोन करते कधीपासून, बोलते गेलाय बाहेर, बोलते येत नाही लवकर बोलते जेवायला घेऊन. पण मला काय ताजा भेटला नाही, तर बोललो आता चिकनच घेऊन जातो. चला जाऊ घरी. चला. तर गाईस घरी येऊन मम्मीला चिकन दिलेला बनवायला, आणि तेवढ्यात एक झोप काढली. तर आता झालेला आहे जेवायचा टाईम. तर बाहेर जाऊया हॉलमध्ये आणि बसूया जेवायला. तर भूक लागलेली आता, म्हणून जाग आली. आणि रूममध्ये बघा गेम खेळत बसला आहे. लोकांना समजत नाही, नसेल गेम खेळत बसले. आणि वाजले असतील आता कमीत कमी काहीतरी 9 साडेनऊ वाजले असतील. आणि आपला गडल पण तोवाला तुटला आहे, त्याच्यात पण काय दुसरा घातला. आता गडाळाचं कलेक्शन आपल्याला चांगलं आहे माझ्याकडे, पण कसा तो एकदम बारीक गडल होता आणि आवडता गडल होता, डेली घालायचं मी. आता जाऊया बाहेर, जेवूया. मग जेवल्यानंतर बघू कसं काय आहे ते, किंवा ब्लॉग आपण मग एंड करूया. चला. काहीच बोललो जरा वेळ झोपतो, तर मम्मी सांगते दलन घेऊन जाऊया. आता घरात राहायचं तर बघा अशी सगळी कामं करायला लागतात. आता जाऊया दलन घेऊन चक्कीवरती, त्याच्यानंतर येऊन जेवण करूया. आता म्हणजे जेवूया, जेवण झालेलं आहे. तर आता चला, घरात राहायचं तर कामं करायला लागतील आपल्याला. जाऊ आता दलन घेऊन चक्कीवरती, मग घरी येऊन जेवूया. येतो का तो टाइम? काहीच लोक फॅन्स लोकांना ऑटोग्राफ देतात, आणि मी चक्कीवरती आमच्या पोत्यावर ऑटोग्राफ दिले, आणि त्या का मम्मी. तर आता जाऊया डायरेक्ट घरी. झालं आता काम आपलं. घरची पण कामं करायची गाईज, घरच्यांना पण सपोर्ट थोडाफार. आता ही गावातली चक्की आमची, एक चक्की आणि इकडे पुढे आहे. तर आता आज या चक्कीवर दिलेलं आहे. तर आता जाऊया घरी, मग जेवायला बसू. चिकन आहे, चिकन मग मीच आणलं आहे मगाशी. तर आता जेवून घरी जाऊन तुम्हाला भेटतो. चला. दलन टाकून आल्यानंतर बसले आता येऊन जेवायला घरात. आणि बघा सगळे बसलेले जेवायला. आता जेवूया आपण. चिकन आहे समोर लावले. तर ब्लॉग जपान बघतोय, जपान आम्ही. आता जेवल्यानंतर मग तुम्हाला नेहमीप्रमाणे भेटतो. चला. तर आता जेवल्यानंतर सगळं आवरलेलं आहे, आणि आता टाईम झालेला आहे झोपायचा. तर गाईज आता मी झोपतो, ब्लॉग वगैरे एडिट करून, आणि मग तुम्हाला उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये भेटतो. तर चला, बाय बाय, जय श्रीराम. कसा वाटला ब्लॉग सांगा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. चला.